सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी नंबर 22-718 सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस गाडीच्या बोगी नंबर S5-S6 मध्ये 3 संशयित इसम सिकंदराबाद येथील सोनाराच्या घरातून कोणीही नसल्याचा फायदा घेऊन 14 लाख रुपये किमतीचे 20 किलो 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे देवी देवतांच्या मूर्त्या चोरून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव, पोलीस हवालदार प्रकाश जिराळ, प्रमोद सुरवसे, संतोष सवळी तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे, पोलीस हवालदार विजय कांबळे यांनी आरपीएफचे जवान सदर गाडी अटेंड करून नमूद बोगीतून 3 संशयितांना व एक काळ्या रंगाची बॅग ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। चौकशी केली असता त्यांचे नाव सुनील सिंग शेरसिंग रावत, वय वर्ष 24, राहणार मन्नावास थाना जवाजा, तालुका ब्यावर, जिल्हा अजमेर, राज्य राजस्थान असं असल्याचं सांगितलं। आणखी 2 अल्पवयीन मुले आहेत, त्यांच्याकडे सदरबाबत विचारपूस केली असता त्यांनी घरी पैशाची अडचण असल्या कारणानं सदरची चोरी केली असल्याचं सांगितलं। मार्केट यार्ड पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील नमूद संशयित व चांदीचे दागिने असल्याचं समजताच गुन्हा दाखल करण्यात आलाय। मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या व पोलीस स्टाफ सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांच्या ताब्यात 3 आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।